नमस्कार मित्रांनो, आज आपण बँक निफ्टी HDFC बँक निफ्टी चार्ट अनालिसिस करणार आहे 29 ऑक्टोबर 2021 साठी। फ्रायडेला या तिन्ही स्टॉक मध्ये काय लेवल असू शकतात, सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असेल आपण पाहूया। बँक निफ्टी HDFC बँक संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आज बँक निफ्टी इथे पाहू शकता, बँक निफ्टी जो ओपन केलेला आहे ते पाहू शकताय। आज टोटल बँक निफ्टी 1400 पॉइंट्स बँक निफ्टी ते डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे पाहू शकताय बँक निफ्टी 1400 पॉइंट्स ते बँक निफ्टी डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं की बँक निफ्टी 800 ते 900 पॉइंट्स ते बँक निफ्टी डाऊन साइडला येण्याची शक्यता, आणि आज इथे पाहू शकताय बँक निफ्टी टोटल 1400 पॉइंट्स डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे पाहू शकताय अप साइडला इथे बँक निफ्टी जाऊन इथे डाऊन साइड थोडंसं इथे बँक निफ्टी इथे डाऊन साइड करेक्शन इथे आपल्याला येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। इथे पाहू शकता या रेंज मध्ये बँक निफ्टी एक साइडवेज मध्ये रॅली इथे देताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि इथे पाहू शकताय ज्या वेळेस इथे एक सपोर्ट लाईन इथे ब्रेक करून ज्यावेळेस बँक निफ्टी आज इथे डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे पाहू शकता डाऊन साइडला येऊन इथे एक बँक निफ्टीने पुन्हा एक साइडवेज रॅली इथे देताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे, आणि इथून पुन्हा बँक निफ्टी इथे डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। निफ्टी आपण पाहूया, अपसाइड रॅली इथे निफ्टीने देऊन पुन्हा एक डाऊन साइड रॅली आज निफ्टीने इथे देताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि इथे पाहू शकताय निफ्टीने पुन्हा इथे एक सपोर्ट घेण्याचा इथे प्रयत्न केलेला, बट निफ्टी इथे सपोर्ट ब्रेक करून इथे डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। HDFC बँक आपण पाहूया। मित्रांनो, HDFC बँक सुद्धा इथे पाहू शकताय HDFC बँकने सुद्धा एक अपसाइड रॅली देऊन पुन्हा एक साइडवेज मध्ये रॅली HDFC बँक आपल्याला देताना इथे पाहायला मिळतोय। ते पाहू शकताय आज HDFC बँकने सुद्धा एक इथे डाऊन साइड रॅली देऊन पुन्हा इथे सपोर्ट घेण्याचा इथे HDFC बँकने प्रयत्न केलेला, बट इथेही सपोर्ट HDFC बँकने इथे ब्रेक करून HDFC बँक इथे डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या या तिन्ही स्टॉक मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असणार आहे, टार्गेट काय असणार आहे आपण पाहूया। मित्रांनो, बँक निफ्टी आज 1400 पॉइंट्स डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। इथे पाहू शकताय 40,000 ते 40,400 या रेंजला बँक निफ्टी इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दोन्ही रेंजला उद्या बँक निफ्टी जर 40,500 या रेंजच्या वर इथे जर ओपन होत असेल तर उद्यासाठी जो पहिला सपोर्ट असणार आहे तो असणार आहे 39,500, आणि उद्या जर 39,500 ब्रेक करून जर बँक निफ्टी डाऊन साइडला जात असेल तर दुसरा जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे 39,300, आणि 39,300 ब्रेक करून जर बँक निफ्टी डाऊन साइडला येत असेल तर उद्या 39,050 ते 39,000 ही लेवल उद्या आपल्याला पाहायला मिळू शकते। जर बँक निफ्टी 39,500 क्रॉस करून जर डाऊन साइडला येत असेल तर 39,463 या रेंजच्या आसपास इथे आपण पुट खरेदी करू शकतो। इथे आपल्याला एक 200 ते 300 पॉइंटची रॅली बँक निफ्टी मध्ये इथं पाहायला डाऊन साइडला मिळू शकते। जर बँक निफ्टी उद्या 39,550 च्या वर जर इथं ओपन होत असेल तर फर्स्ट जो रजिस्टर असणार आहे तो असणार आहे 39,800। जर उद्या बँक निफ्टी 39,800 क्रॉस करून जर अप साइडला रॅली देताना आपण इथं पाहायला मिळत असेल तर जो दुसरा जो रजिस्टर असणार आहे तो असणार आहे 40,000, आणि 40,000 जर ब्रेक करून बँक निफ्टी अपसाइडला जात असेल तर 40,200 ही रेंज उद्या आपल्याला पाहायला मिळू शकते। मित्रांनो, निफ्टी आज 1400 पॉइंट्स इथे डाऊन साइडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या बँक निफ्टी साइडवेज मध्ये रॅली करताना आपल्याला पाहायला मिळू शकतोय। दोन्ही रेंज आपल्याला माहित असावेत। जर 39,800 क्रॉस करून जर अपसाइडला जात असेल तर इथे आपण कॉल खरेदी करू शकतो। इथे आपल्याला एक 200 ते 300 पॉइंटच्या अप साइडला रॅली इथे मिळू शकते। 39,800 या रेंजच्या आसपास इथे आपण कॉल खरेदी करू शकतो। आपल्याला इथे 200-300 पॉइंटची रॅली अप साइडला जाताना पाहायला मिळू शकते। निफ्टी आपण पाहूया। निफ्टी उद्या जर 17,870 या रेंजच्या आसपास उद्या ओपन होत असेल तर पहिला निफ्टीसाठी जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे 17,850, आणि 17,850
क्रॉस करून निफ्टी डाऊन साईडला जात असेल तर दुसरा जो सपोर्ट असणार आहे 17,788 हा दुसरा सपोर्ट उद्या निफ्टीसाठी असू शकतो आणि निफ्टी जो उद्या 17,888 क्रॉस करून जर डाऊन साईडला जात असेल तर 17,747 हा एक दुसरा सपोर्ट निफ्टीसाठी असू शकतोय. जर निफ्टी 17,840 क्रॉस करून जर डाऊन साईडला येत असेल तर इथे आपण पुट खरेदी करू शकतो. इथे निफ्टीमध्ये आपण एक 100 पॉईंटची रॅली डाऊन साईडला होताना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. जर उद्या निफ्टी 17,900 या रेंजच्या आसपास जर उद्या ओपन होत असेल तर उद्या आपल्याला थोडंसं अपसाइड रॅली निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. पहिला जो रजिस्टर असणार आहे तो असणार आहे 17,936. 17,936 क्रॉस करून जर निफ्टी अपसाइडला जात असेल तर 17,982 हा दुसरा एक रजिस्टर आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो आणि 17,982 क्रॉस करून जर निफ्टी अपसाइडला जात असेल तर उद्या 18,060 ही एक रेंज आपल्याला रजिस्टन्स रेंज आपल्याला निफ्टीसाठी पाहायला मिळू शकते. 17,940 या रेंजच्या आसपास इथे आपण कॉल खरेदी करू शकतो. इथे आपल्याला 100 ते 150 पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. एचडीएफसी बँक आपण पाहूया. एचडीएफसी बँक उद्या 1,600 या रेंजच्या आसपास वर इथं ओपन होत असेल तर पहिला जो रजिस्टर असणार आहे तो असणार आहे 1,711. 1,711 क्रॉस करून जर एचडीएफसी बँक अपसाइडला जात असेल तर 1,623 हा एक दुसरा रजिस्टर लेवल असू शकतो उद्या एचडीएफसी बँक साठी. 1,623 क्रॉस करून जर एचडीएफसी बँक अपसाइडला जात असेल तर 1,638 एक रेंज तिसरी रेंज आपल्याला रजिस्टर लेवल उद्या आपण एचडीएफसी बँक मध्ये पाहायला मिळू शकतो. जर एचडीएफसी बँक 1,600 या रेंजच्या आसपास इथं वर ओपन होत असेल तिथे आपण कॉल खरेदी करू शकतो. इथे आपल्याला एक 20 ते 30 पॉईंटची रॅली अप साईडला इथे जाताना पाहायला मिळू शकते. जर उद्या एचडीएफसी बँक 1,600, 1,590, 1,580 या रेंजच्या आसपास ओपन होत असेल तर पहिला जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे 1,587. 1,587 क्रॉस करून जर एचडीएफसी बँक डाऊन साईडला येत असेल तर 1,577 ही एक दुसरी रेंज उद्या आपल्याला एचडीएफसी बँक मध्ये पाहायला मिळू शकते सपोर्ट लाईन. आणि जर 1,577 क्रॉस करून जर डाऊन साईडला येत असेल तर 1,569 हा एक सपोर्ट लेवल उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि 1,569 क्रॉस करून जर डाऊन साईडला येत असेल तर 1,562 ते 1,554 ही एक रेंज स्ट्रॉंग रेंज उद्या आपल्याला एचडीएफसी बँक मध्ये पाहायला मिळू शकते. जर उद्या 1,580 क्रॉस करून जर एचडीएफसी बँक डाऊन साईडला येत असेल तिथे आपण पुट खरेदी करू शकतो. इथे आपल्याला एक 30 ते 40 पॉईंटची रॅली एचडीएफसी बँक मध्ये आपण इथं पाहायला मिळू शकते. ऑप्शन चेन आपण पाहूया मित्रांनो. ऑप्शन चेन इथे मित्रांनो पाहू शकता. बँक निफ्टी 39,500 ला इथे कॉल मध्ये पाहू शकताय. 36,000चा ओपन इंटरेस्ट आहे. 39,600 ला जो ओपन इंटरेस्ट इथे पाहू शकता. 46,000चा ओपन इंटरेस्ट आपल्याला इथे 39,600 ला इथे पाहायला मिळतोय. 39,700 ला इथे पाहू शकता ओपन इंटरेस्ट आहे 27,000चा. 39,800 ला इथे पाहू शकता 20,000चा ओपन इंटरेस्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुट मध्ये आपण ओपन इंटरेस्ट पाहू शकताय 39,500 ला इथे 86,500चा ओपन इंटरेस्ट आहे. पुट मध्ये 39,400 ला इथे पाहू शकताय 48,000चा ओपन इंटरेस्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 39,300 ला इथे पाहू शकता 20,000चा ओपन इंटरेस्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो उद्या बँक निफ्टी अप साईडला ओपनिंग होण्याचे थोडे चान्सेस आहेत. जर रजिस्टर लाईन क्रॉस करून जर बँक निफ्टी अप साईडला जात असेल तिथे आपण कॉल खरेदी करू शकतो. इथे आपल्याला एक 100 ते 200 पॉईंटची रॅली अप साईडला बँक निफ्टी जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. इंडेक्स आपण पाहूया. मित्रांनो पाहू शकता निफ्टी 50 1.94% डाऊन साईडला क्लोजिंग आहे. निफ्टी नेक्स्ट 50 सुद्धा इथे 2.12% इथे डाऊन साईडला क्लोजिंग आहे. निफ्टी 100 सुद्धा इथे पाहू शकता 1.97% इथे डाऊन साईडला इथे क्लोजिंग आहे. बँक निफ्टी इथे पाहू शकताय 3.34% इथे डाऊन साईडला इथे क्लोजिंग आहे. बँक सेक्टर इथे पाहू शकताय इंडसइंड बँक, बंधन बँक इथे पॉझिटिव्ह मध्ये क्लोजिंग होताना आपल्याला पाहायला मिळतात. फेडरल बँक, एयू बँक, एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पीएनबी बँक
इथे डाऊन साईडला क्लोजिंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो इथे एओ बँक इथे पाहू शकताय 32 रुपये इथे डाऊन साईडला क्लोजिंग आहे. एचडीएफसी बँक इथे 50 रुपये डाऊन साईडला क्लोजिंग आहे. कोटक बँक 88 रुपये क्लोजिंग डाऊन साईडला आहे. आयसीआयसी बँक 33 रुपये डाऊन साईडला क्लोजिंग आहे. ऍक्सिस बँक 28 रुपये डाऊन साईडला क्लोजिंग आहे. मित्रांनो थोडंसं करेक्शन आपल्याला बँक सेक्टरमध्ये पाहायला मिळू शकतं आणि पुन्हा एक डाऊन साईड रॅली बँक निफ्टीमध्ये इथं पाहायला मिळू शकते आणि पुन्हा एक मोठी रॅली अप साईडला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. मित्रांनो नवीन ट्रेडर जर कोणी असेल तर उद्या बँक निफ्टी एचडीएफसी बँक मध्ये ट्रेड करणे थोडंसं टाळा, कारण उद्या बँक निफ्टी या तिन्ही स्टॉक मध्ये थोडीशी साडवेज रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. मोफत मराठीमध्ये शेअर मार्केट शिकण्यासाठी किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेअर मार्केट क्लासेस संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो.